Good morning friends, I am Nirjala Chaudhary. Today we are going to learn 9th first unit चितास टीयर्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीचं पहिलं युनिट बघणार आहोत. नाव आहे त्याचं चितास टीयर, चिताचे अश्रू. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याविषयी आज माहिती मिळवू. Today we learn unit number first चितास टीयर्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचे युनिट फर्स्ट चितास टीयर्स, चिताचे अश्रू याविषयी अभ्यास करणार आहोत. चिता एक हिंसक प्राणी, एक जंगली प्राणी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की या प्राण्यांना सुद्धा अश्रू येत असतील का? त्यांना सुद्धा भावना, इमोशन्स असतील का? तर या पाठात आपण याविषयी चर्चा करणार आहोत. अशीच एक काल्पनिक गोष्ट आहे, पण त्याचा सार खूपच छान आहे. या पाठाचा संक्षिप्त परिचय पुढील प्रमाणे आहे. एका मादी चिताच्या अश्रूंबद्दलची ही अतिशय खेदजनक कथा आहे. एडी नावाच्या झुलू शिकारीने कोणतेही प्रयत्न न करता हे अन्न मिळवण्याचा विचार केला. त्याला 2 शावक म्हणजे चिताचे छोटे पिलू यांची शिकार करण्याचा विचार केला. जेव्हा त्याला दाट झाडांच्या झुडपांमध्ये लहान शावक म्हणजे चिताचे छोटे पिलू दिसले, तेव्हा त्याने त्यावर जाळे टाकले आणि त्यांना पकडले. त्याने त्यांना टोपलीच्या खाली लपवले. जेव्हा आई चिताला पिलू सापडले नाहीत, तेव्हा तिच्या अश्रूंनी गालावर डाग येईपर्यंत ती रडली. शन्नो नावाच्या शहाण्या माणसाला वाटलं की हे एडीचे दुष्कृत्य आहे. मग शन्नोला ते छोटे पिलू सापडले आणि शन्नोने ते पिलू मादा चिताला परत केले. झुलू जमातीतील सर्व सदस्यांनी एडीला त्यांच्या गावातून आणि त्यांच्या समाजातून कायमचे दूर केले. अशा प्रकारे आपण ही संक्षिप्त गोष्ट बघितली. आता आपण पूर्ण पाठ सविस्तरपणे एक पॅराग्राफनुसार ट्रान्सलेट करून समजून घेऊया. Long ago, a Zulu hunter was sitting under a tree. खूप वर्षापूर्वी झुलू जमातीचा एक शिकारी झाडाखाली बसला होता. His name was Edie. त्याचं नाव एडी होतं. He saw a large herd of deer grazing in the lush green meadow. त्याने बघितलं की हरणांचा एक कळप, एक ग्रुप हिरव्यागार गवताच्या कुरणामध्ये किंवा मैदानामध्ये गवत खात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथं डियर हा जो शब्द आलेला आहे DEER, तर एक हरण असेल तरी डियर वापरतात, अनेक हरण असतील तरी डियरच वापरतात. He said to himself, तो स्वतःशीच बोलायला लागला. These deers are really wonderful, but I have to run a lot to catch one of them. हे जे हरण आहे तर ते अतिशय आश्चर्यजनक आहेत, पण त्याच्यामधून एक पकडण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागतील. Can't there be an easy way to get one of them? एक मिळवण्यासाठी सोपा मार्ग असू शकत नाही. Suddenly he saw a female cheetah crawling silently closer to the grazing animal. अचानकपणे त्याने बघितले की एक मादा चिता सरपडतपणे गवत खाणाऱ्या प्राण्यांकडे त्यांच्याजवळ जात आहे. Then she leapt and caught a deer. नंतर तिने उडी घेतली आणि एक हरण पकडले. After some time, her 2 young cubs came out of the bush. थोड्या वेळानंतर तिचे 2 पिलू एका झुडपामधून बाहेर आले. They all enjoyed their meal. आणि त्या सगळ्यांनी त्यांचं जे जेवण होतं त्याचा आनंद लुटला. Eddie's eyes brightened. एडीचे डोळे चमकले. त्याला आश्चर्य वाटले.
दे स्पार्कल विथ ॲन आयडिया. त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. ही एनव्हीड द कब्स. तर त्याला त्या छोट्या पिलूंची ईर्ष्या झाली. कॅन आय बी लकी ॲज दिस ब्युटिफुल कब. मी या सुंदर पिलांसारखा भाग्यवान असू शकतो का. दे गॉट देअर फूड विदाऊट एनी एफर्ट. त्यांना त्यांचं अन्न कुठल्याही प्रकारचा प्रयत्न न करता मिळालेला आहे. कॅन आय हॅव हंटर लाईक देअर मदर. मला त्यांच्या आईसारखा एक शिकारी मिळू शकतो का. ही थॉट. तर तो विचार करत होता. ही डिसाइडेड टू कॅच अ यंग कब अँड ट्रेन इट टू हंट फॉर हिम. त्याने निर्णय घेतला की आपण हे छोटं पिलू पकडायचं आणि त्याला शिकारीसाठी ट्रेन करायचं. देन आय शाल ओनली से ओ माय डिअर गो अँड किल अ डिअर फॉर मी. त्याच्यानंतर मी त्यांना आज्ञा करेल आणि सांगेल, जा माझ्या प्रिया आणि माझ्यासाठी एक हरणाची शिकार घेऊन ये. माय लाईफ विल बी व्हेरी कम्फर्टेबल देन. त्याच्यानंतर माझं जीवन अगदी आरामदायी होऊन जाईल. ही वॉज क्वाईट प्लीज विथ हिज ओन आयडिया. ही वॉज क्वाईट प्लीज विथ हिज ओन आयडिया. त्याने बनवलेल्या युक्तीवर तो स्वतः खुश होत होता. ही डिसाइडेड टू फॉलो कब अँड स्टील वन. त्याने निर्णय घेतला की आपण त्या छोट्या पिलूंचा पाठलाग करायचा आणि त्याच्यामधून एक चोरायचं. फ्रॉम हिज एक्सपिरियन्स एडी न्यू दॅट अ चिता नेव्हर अटॅक्स अ मॅन. त्याच्या अनुभवानुसार एडीला माहिती होतं की चिता कधीही माणसांवर हमला करत नाही. देअरफॉर इट वॉज सेफ टू स्टील वन. म्हणून छोटे पिलू चोरणे सुरक्षित होते. ही फॉलोड द चिताज फॅमिली टिल इव्हिनिंग. त्याने त्या चिता फॅमिलीचा संध्याकाळपर्यंत पाठलाग केला. ॲट द सनसेट द मदर चिता हिड हर कब्स इन अ थिक बुश अँड लेफ्ट फॉर अ स्ट्रीम. संध्याकाळच्या वेळी मदर चिताने आपल्या छोट्या पिलूंना एका जाड झुडपाखाली लपवलं आणि झऱ्याकडे ती निघून गेली. क्विकली द हंटर पिक अप हिज नेट अँड स्पियर अँड रॅन इन टू द बुश. त्याच्यानंतर तात्काळ त्या शिकारीने एडीने त्याचं नेट घेतलं, जाळं घेतलं आणि एक भाला घेतला. अँड रॅन इन टू द बुश. आणि त्या झुडपाकडे तो पळत गेला. ही सॉ टू टायनी कब्स. तर त्याने तिथं अगदी छोटे छोटे 2 पिलू बघितले. दे लुक ॲट हिम विथ देअर ब्राईट आईज. ते त्याच्याकडे त्यांच्या चमकत्या डोळ्यांनी बघायला लागले. दे वेअर टू यंग टू रन अवे. ते इतके छोटे होते तर त्यांना पडतासुद्धा येत नव्हतं. एडी थ्रू द नेट ओव्हर देम अँड द कब्स वेअर कॉट. एडीने त्याचं जाळं त्यांच्यावर फेकलं आणि 2 पिलूंना त्याने पकडून घेतलं. ही नीडेड ओनली 1 कब बट ही थॉट. त्याला फक्त एकच पिलू पाहिजे होतं, पण त्याने विचार केला, इट इज ऑलवेज बेटर टू हॅव टू स्लेव इन्स्टेड ऑफ 1. केव्हाही एका गुलामापेक्षा 2 गुलाम चांगले. ही ड्रॅग देम विथ हिम अँड हिड हिम अंडर अ बिग बास्केट. त्याने त्या 2 पिलूंना ढकललं आणि एका मोठ्या टोपलीमध्ये त्यांना लपवलं. द मदर चिता रिटर्न आफ्टर अ व्हाईल. थोड्या वेळानंतर मादा चिता वापस आली. शी डिड नॉट फाइंड हर कब्स. तिला तिचे छोटे पिलू मिळत नव्हते. शी लुक ऑल अराउंड. तर तिने आजूबाजूला सर्व ठिकाणी बघितलं. फर्स्ट ऑफ ऑल शी बिकेम अँग्री अँड जम्प वाईल्डली. सुरुवातीला तिला खूप राग आला आणि तिने इकडं तिकडं उड्यासुद्धा मारल्या. शी स्निफ ऑल अराउंड. तिने आपल्या पिलूंना सर्व बाजूला शोधले आणि पिलूंचा वास घेतला. बट अलास. पण शेवटी शी कुड नॉट फाइंड हर डिअर बेबीज. परंतु तिला तिचे छोटे पिलू मिळाले नाही. ॲट लास्ट शी बिकेम सॅड अँड स्टार्टेड क्राईंग. शेवटी ती खूप दुःखी झाली आणि तिने रडायला सुरुवात केली.
शी क्राईड अँड क्राईड फॉर होल नाईट इन द नेक्स्ट इव्हनिंग. ती रडतच राहिली संपूर्ण रात्र. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ती रडतच राहिली. शी क्राईड अँड क्राईड अंटिल हर टीयर्स मेड डार्क स्टेन डाऊन हर चिक्स. शी वॉज स्टील वीपिंग. ती रडतच राहिली जोपर्यंत तिच्या चेहऱ्यावर रडण्याचे डाग तिच्या गालावर उमटले तोपर्यंत ती रडतच होती. ॲट नाईट द मदर चिता क्राईड सो लाऊडली दॅट शी वॉज हर्ड बाय अ वाईज मॅन लिव्हिंग इन द व्हिलेज. त्या रात्री मदर चिता खूप मोठ्याने रडायला लागली आणि तिचं जे रडणं होतं तर तिथं एक जो हुशार माणूस होता तर त्याने ते ऐकलं. ओल्ड मॅन अंडरस्टूड व्हॉट हॅड हॅपन. त्या म्हाताऱ्या माणसाने ओळखलं की काय घडलेलं आहे. ही इमिजिएटली टूक हिज स्ट्रॉंग क्लब्स अँड केम आउट ऑफ हिज हर्ट. त्याने त्याची मजबूत काठी घेतली आणि त्याच्या झोपडीमधून तो बाहेर निघाला. धिस ओल्ड मॅन शॅनो वॉज व्हेरी वाईज. हा म्हातारा माणूस, त्याचं नाव शॅनो, हा खूप हुशार होता. ही लव्ह ॲनिमल अँड न्यू ऑल अबाउट देम. तो प्राण्यांवर खूप प्रेम करायचा आणि त्याला प्राण्यांविषयी संपूर्ण माहिती होती. व्हेन शॅनो फाउंड आउट द हिडन कब्स ही न्यू दॅट इट वॉज एडीज वीक आयडिया. जेव्हा शॅनोला ते हरवलेले छोटे पिलू सापडले तेव्हा त्याने ओळखलं की हे दुष्कृत्य जे आहे तर ते एडीचंच आहे. ही गॉट अँग्री विथ एडी. तर तो एडीवर खूप रागावला. ही रश टू द हट अँड शाउटेड. तो झोपडीत दाखल झाला आणि ओरडायला लागला. आय हेट यू एडी. एव्हरीबडी ऑफ युअर ट्राईब विल हेट यू. मी तुझा तिरस्कार करतो एडी. प्रत्येकजण आपल्या समाजामधील, आपल्या जमातीतील प्रत्येकजण तुझा तिरस्कार करेल. बिकॉज यू आर लेझी अँड वीक टू. कारण तू आळशी आहेस आणि दुष्टसुद्धा आहेस. वी नो दॅट अ हंटर मस्ट हंट विथ हिज ओन स्ट्रेंथ अँड स्किल. आम्हाला माहिती आहे की एक शिकारी आपल्या सामर्थ्याने आणि आपल्या कौशल्याने आपली शिकार करत असतो. बट यू आर लेझी हंटर. पण तू एक आळशी शिकारी आहेस. यू आर अ थीफ. तू चोर आहेस. यू हॅव ब्रोकन द रूल्स ऑफ अवर ट्राईब. तू आपल्या जमातीतील जे नियम आहेत तर ते नियम तोडलेले आहेत. यू हॅव ब्रॉट डिसऑनर टू द होल ट्राईब. तर तू आपल्या संपूर्ण जमातीचा अनादर केलेला आहेस. ऑल द मेंबर्स ऑफ द हंटर ट्राईब गॉट टुगेदर. सर्व जमातीतील जेवढे शिकारी होते तर ते एकत्र आले. दे डिसाइडेड टू ड्राईव्ह अवे एडी फ्रॉम देअर व्हिलेज. त्यांनी निर्णय घेतला की आपण एडीला आपल्या जमातीतून कायमचंच त्याला जातीबाहेर टाकायचं. शॅनो टूक द कब्स ऑन हिज शोल्डर अँड रिटर्न देम टू देअर मदर. शॅनोने दोघं जे छोटे पिलू होते त्यांना आपल्या खांद्यावर उचललं आणि मादा चिताला वापस केले. ही सॉ दॅट लॉंग विपिंग ऑफ द मदर हॅड स्टेन हर फेस फॉर एव्हर. कारण की शॅनोने बघितलेलं होतं की मदर चिता एवढी रडलेली होती की तिच्या चेहऱ्यावर त्या रडण्याचे डाग कायमचे उमटलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला चिताविषयीची माहिती बघायची आहे. फॅक्ट्स अबाउट चिता. हाईट 100 सेंटीमीटर्स. त्याची उंची असते 100 सेंटीमीटरपर्यंत. वेट 65 kgs. त्याचं वजन असतं 65 किलोग्रॅम. वेट ॲट बर्थ. जन्माच्या वेळीस त्याचं वजन असतं 300 ग्रॅम्स, 300 ग्रॅम. एज ऑफ मॅच्युरिटी. परिपक्वतेचं वय असतं 2 years, 2 वर्ष. याच्यानंतर आयडेंटिफिकेशन, ओळख कशी करायची. द चिता हॅज अ लायटर बॉडी अँड इट्स लेग्स आर लॉंगर दॅन द लेपर्ड्स. चिताचे शरीर हलके असते
आणि त्याचे पाय बिबट्यापेक्षा लांब असतात. इट हॅज आयसोलेटेड ब्लॅक स्पॉट whereas the leopards has cluster of spots. यात काळ्या रंगाचा वेगळा भाग आहे जिथे बिबट्याकडे स्पॉट्सचा क्लस्टर आहे, म्हणजे स्पॉट्स दाट आहेत. हॅबिटेट रहिवास. चिता युजली लिव्ह इन ओपन फॉरेस्ट. चिता सामान्यरीते खुल्या जंगलात राहतात. प्रेझेंटली दे आर फाउंड मेनली इन आफ्रिका. सद्यस्थितीत ते मुख्यत्वे आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतात. वी हॅड लॉट्स ऑफ चिताज इन इंडिया बट द लास्ट वन वॉज शॉट बाय हंटर्स अराउंड 1950. भारतात पण खूपच चिता होते, पण भारताच्या शेवटच्या चिताला 1950च्या आसपास शिकारीने गोळी मारली. हॅबिट्स सवय. इट इज द फास्टेस्ट ॲनिमल ऑन द अर्थ. हा पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी आहे. इट्स टॉप स्पीड कॅन बी अराउंड 100 km/h. तासाचा सुमारे वेग 100 किलोमीटरपर्यंत असू शकतो. बट इट कॅन मेंटेन दिस स्पीड ओनली फॉर अ व्हेरी शॉर्ट डिस्टन्स. परंतु ते केवळ अगदी कमी अंतरासाठी वेग राखू शकतात. Sometimes it can take a leap as long as 15 meters. कधी-कधी ते 15 मीटरपर्यंत लांब उडी घेत असतात. It creeps silently behind the prey and then leaps up to catch it. It creeps silently behind the prey and then leaps up to catch it. शिकारीच्या मागे ते हळूवार सरकतात आणि नंतर त्यांना पकडण्यासाठी लांब उडी मारतात. इट डज नॉट प्रिझर्व्ह इट्स प्रे. ते त्यांची शिकार साठवून ठेवत नाहीत. इट इज अ सॉलिटरी क्रिएचर. हा एकांत प्राणी आहे. इट डज नॉट लिव्ह इन अ ग्रुप ऑर हर्ड. हे गटात किंवा कळपात राहत नाही. डाएट. मीडियम साइज बग्स आर इट्स मेन फूड. मध्यम आकाराचे हरण हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. इट अल्सो कॅचेस हेअर्स अँड लार्ज बर्ड्स. ते ससा आणि मोठे पक्षी पण खात असतात. कब्स छोटे पिलू. द फिमेल गिव्ह बर्थ टू 2 to 4 cubs ॲट अ टाईम. मादी एका वेळेस 2 ते 4 पिलूंना जन्म देत असते. दे आर व्हेरी ब्युटिफुल विथ लॉंग सिल्वर ग्रे फर. चंदेरी करड्या रंगाच्या केसांमुळे ते पिलू खूप सुंदर दिसतात. द मदर कॉल्स देम बाय गिव्हिंग अ हाय पिच व्हिसल लाईक अ बर्ड. आई पिलूंना एका पक्ष्यासारखी उंच सिटी देऊन बोलावत असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पाठ नक्कीच समजला असेल. याच्यानंतर ग्लॉसरी म्हणजे शब्दार्थ दिले आहेत, तर तुम्ही ते होमवर्क म्हणून पाठ करायचे आहेत आणि पाठाचे 2 ते 3 वेळा वाचन करून पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत आणि आपल्या वहीत होमवर्क म्हणून लिहून घ्यायची आहेत.